नमस्कार मित्रांनो, लाईव्ह न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अखेर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे. काल संध्याकाळीच राज्य सरकारने या हप्त्यासाठी लागणारा निधी शासन निर्णय जाहीर केला आहे. हा हप्ता नेमका कधी मिळेल, कोणत्या ठिकाणी, कोणाच्या हस्ते वाटप होईल, शासन निर्णयात काय काय आहे, ते सगळं जाणून घ्यायचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचत राहतील. केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या पायावरती उभी असलेली नमो शेतकरी योजना तुमच्या आयुष्यात आर्थिक आधार आणत आहे. या योजनेचा 7वा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये असे 3 समान हप्त्यामध्ये थेट त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जातात. आता या योजनेचा 7वा हप्ता नाशिक येथील कृषी संमेलनात वितरित करण्यात येणार आहे. नमो शेतकरी योजना ही तुमच्या मेहनतीसाठी एक आधार आहे, जी केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या जोडीने तुम्हाला वर्षाला 6,000 रुपये देते. पण खरं सांगायचं तर या योजनेचे हप्ते पीएम किसानच्या हप्त्यासोबत वाटले जातील असं आधी ठरलं होतं. पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झाला होता, परंतु नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा तुमच्या बँक खात्यावर अजूनही जमा झालेला नाही आणि त्याविषयी कुठलीही घोषणा करण्यात आली नाही. आता अखेर नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचा मुहूर्त हा लागला आहे आणि त्याची तारीख सुद्धा जाहीर केली आहे. चला तर मग याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी भेटणार आहे आणि तो हप्ता किती भेटणार आहे? नुकतंच पीएम किसानचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आला आहे आणि त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येईल अशी सर्व शेतकऱ्यांच्या मध्ये चर्चा होती, पण तसं काही घडलं नाही. लाडकी बहीण योजनेमुळे आपल्या सरकारच्या तिजोरीवर थोडा ताण पडला आहे. त्या कारणामुळे हा हप्ता थोडा उशीर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. परंतु आता तारीख ठरली, त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि तुम्हाला आता काळजी करण्याचं काही कारण नाही. तुमची प्रतीक्षा संपली आहे. काल संध्याकाळी राज्य सरकारने 7व्या हप्त्यासाठी तब्बल 4,220 कोटी रुपये मंजूर केले आहेत. शासन निर्णय देखील जाहीर केला आहे. येत्या 23 ऑगस्ट 2025 नाशिकच्या भव्य कृषी संमेलनात हा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ही रक्कम तुमच्या शेतीला, तुमच्या स्वप्नांना नवं बळ देणार आहे. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याच्या वितरणासाठी महाराष्ट्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे. उपलब्ध माहितीनुसार 6व्या हप्त्यासाठी 29 मार्च 2025 रोजी 93,26,000 शेतकऱ्यांसाठी 2,169 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. तर 7व्या हप्त्यासाठी अंदाजे तितक्याच शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी शक्यता आहे आणि त्यासाठी सुमारे 4,220 कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा निधी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विशेषतः नाशिक येथील कृषी संमेलनात वितरित होण्याची शक्यता आहे. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरित केला जाईल. आता येथे लक्ष देऊन बघायचं आहे, जे शेतकरी 6व्या हप्त्यासाठी पात्र होते आणि जे शेतकरी पीएम किसान योजनेचा 20वा हप्त्यासाठी पात्र होते, त्या शेतकऱ्यांना आता हा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे, असं स्पष्टपणे आपले कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान तसेच आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे या दोघांनी मिळून हे स्पष्टपणे जाहीर केलं आहे. त्यामुळे जर पीएम किसानचा 20वा हप्ता जर तुमच्या बँक खात्यात जमा झाला असेल, तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा तुमच्या बँक खात्यात येईल. हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक कामे करावी लागणार आहेत. ती कोणती कामे करायची आहेत, जेणेकरून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा
तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. तर बघूया ती कामे तुम्ही लवकरात लवकर कशी आणि कोणती करायची आहेत. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळण्यासाठी किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळण्यासाठी तुमची पीएम किसान योजनेमध्ये नोंद असायला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांनाच मिळतो ज्यांची नोंदणी केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेमध्ये आहे. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा वार्षिक 6,000 रुपयाचा लाभ मिळतो, हे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात. दुसरं म्हणजे पीएम किसान योजनेत लाभ घेणारा शेतकरी हा म्हणजे तुम्ही शेतकरी मित्रांनो हे महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असणे गरजेचं आहे. त्यानंतर तुमची शेतजमीन ही तुमच्या नावावर असणे गरजेचं आहे. तुम्हाला शेतजमिनीची नोंद ही तुमच्या नावावर असल्याची गरजेचं आहे. इथे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं बँक खाते हे तुमच्या आधार कार्डशी लिंक असणे गरजेचं आहे. त्याच्यासाठी ई-के-वाय-सी पूर्ण केलेली असायला पाहिजे. तरच तुम्हाला हा 7वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून लवकरात लवकर मिळेल. तुम्हाला जर या नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमची नोंदणी ही pmkisan.gov.in या वेबसाईटवर केलेली असावी. जर तुम्ही केलेली नसेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रात जाऊन याची चौकशी लवकरात लवकर करून घ्या. तरच इथे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे. हे तुम्ही येथे लक्षात घ्यायचं आहे. नाशिक येथील कृषी संमेलन हे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. तिथे शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान, योजना आणि आर्थिक सहाय्य याबाबत माहिती दिली जाते. या संमेलनात नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वितरित केला जाणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळेल. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला नसेल त्या त्या शेतकरी बांधवांचा आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता एकत्रितपणे जमा होणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी 4,000 रुपये मिळणार आहेत. नमो शेतकरी योजने आणि पीएम किसान योजनेच्या एकत्रित लाभामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये मिळतात. हा आर्थिक आधार शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी साधने, बी-बियाणे, खते आणि इतर खर्च भागवण्यासाठी उपयुक्त ठरतो. आतापर्यंत या योजनेमुळे 1,15,00,000 शेतकरी कुटुंबांना लाभ मिळाला आहे आणि 36,816 कोटी रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. तुम्ही रात्रदिवस कष्ट करताय आणि आता तुमच्या प्रतीक्षेची वेळ संपलेली आहे. येत्या 23 ऑगस्ट 2025 रोजी नाशिकमध्ये एक खास कृषी संमेलन होणार आहे. या संमेलनात तुमचा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता ते वाटप होणार आहे. तुमच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात 2,000 रुपये थेट जमा होणार आहेत. ही आनंदाची बातमी आहे. कालच राज्य सरकारच्या कृषी विभागाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले आहे. म्हणजे आता तुम्हाला खात्री आहे की हा आता नक्कीच मिळणार. पण मित्रांनो, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं आहे का? ई-के-वाय-सी झाली का? याची खात्री करा. म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता लवकरात लवकर डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात जमा होईल आणि तुमचा थोड्याफार का असेना गरजा पूर्ण होतील. शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला सगळी माहिती मिळाली असेलच. 7वा हप्ता कधी येणार, किती रक्कम जमा होणार आणि त्यासाठी कोणती आवश्यक ती पावले उचलायची आहेत, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे आता तुमचं एकच काम आहे, तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी जोडला आहे का? ई-के-वाय-सी पूर्ण झाली का? याची खात्री करा. कारण ही 2 छोटीशी पावलं उचलली तर तुमच्या खात्यात 2,000 रुपये अगदी वेळेत जमा होतील. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण पुढेही अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, शेतीविषयक अपडेट्स आणि थेट शेतकऱ्यांच्या फायद्याच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहणार आहोत. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा.